जळगावच्या सराफ बाजारामध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरामध्ये घसरण झाल्यानंतर आज जे आहे लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी ग्राहकांची सोने चांदी खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। आपण जळगावच्या सराफ बाजारात आहोत आणि आपण जर विचार केला तर गेल्या 3 दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये तब्बल 4,000 रुपयांनी घसरण झाली आहे, तर चांदीच्या दरामध्ये देखील तब्बल 15,000 रुपयांची घसरण गेल्या 3 दिवसात झाली आहे। दिवाळीचे दिवस आहे, उद्या लक्ष्मीपूजन आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी आज पुन्हा जे आहे सोने आणि चांदीच्या दरामध्ये घसरण झाल्याचे चित्र जे आहे पाहायला मिळतं आहे। आज देखील सकाळी मार्केट उघडल्यानंतर सोन्याच्या दरामध्ये तब्बल 800 रुपयांची घसरण झाली, तर चांदीच्या दरामध्ये देखील 4,000 रुपयांची घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे कुठेतरी आता ग्राहकांची गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगणार दादा, सलग तिसऱ्या दिवशी सोने आणि चांदीमध्ये मोठी घसरण झाली आहे? हो, सलग दिवाळीचा हा सीझन सुरू सातत्याने सोन्याचे भाव आतापर्यंत वाढत होते। 1.35 पर्यंत सोन्याचे भाव वाढलेले होते, पण ग्राहकांनी मनाची तयारी करून घेतली होती की चला आता 1.35 भाव झाला, आता सोनं घेऊन घेऊ। पण दिवाळीच्या दिवशी पहिल्या दिवशी 3,000 रुपयाने, दुसऱ्या दिवशी 2,000 रुपयाने, तर कुठेतरी खूप आनंदाची गोष्ट आहे की सोन्याचे भाव सणाच्या दिवशी भाव कमी झालेले आहे आणि त्याचा फायदा घेत ग्राहकांनी सोनं चांदी घ्यायला सुरुवात केलेली आहे। लक्ष्मीपूजनचा दिवस आहे उद्या, त्यासाठी चांदीच्या मूर्त्या, चांदीच्या कॉईन्स, वेगवेगळ्या मूर्त्या घेणं सुरू आहे। दादा, पण आपण जर बघितलं तर चांदी 1,95,000 म्हणजे 2 लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली होती आणि चांदीमध्ये सतत घसरण सुरू आहे, नेमकं कारण काय? आता चांदीचा जो शॉर्टफॉल आला होता त्याच्यामुळे चांदीचा स्पॉट सिल्वर आणि फिजिकल सिल्वरमध्ये खूप मोठी तफावत होती। 1.55चा चांदीचा भाव होता, पण फिजिकलमध्ये चांदीचे भाव 1.90च्या वरती होते। पण हा गॅप शॉर्टफॉल कमी झाल्यानंतर हा गॅप कमी होत होत आता सध्या 0वरती हा गॅप सध्या आलेला आहे। तर नक्कीच ग्राहकांच्या सलग 3 दिवसापासून सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये होत असलेली घसरण जी आहे ही ग्राहकांना दिलासा देणारी बाब आहे। आणि आता दिवाळीचे दिवस आहे, उद्या लक्ष्मीपूजन आहे, त्यामुळे मुहूर्तावर जे आहे दिवाळीत कोणीतरी सोन्या चांदीची खरेदी केली जात असते आणि त्यातच आता सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे आता या ठिकाणी जी आहे जळगावची सुवर्णनगरी ग्राहकांनी गजबजल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।